हा प्रसंग सांगताना अनेकदा म्हणजे एक भावनिक द्वंद्व मनामध्ये तयार होत असतं. म्हणजे त्यावेळच्या प्रसंगामध्ये आमच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी जे सर्वोच्च बलिदान दिलं. 15 ऑगस्ट 2008 मी एक पत्र लिहिलेलं होतं माझ्या अधिकाऱ्यांना की म्हणजे अटॅक होण्याच्या अगोदर 2 महिने की आपण जी बॉम्ब स्फोटाविषयी सूचना येतात वरून किंवा फोन कॉल प्रँक कॉल येत असतील पोलीस स्टेशनला, त्याच्याबद्दल खूप कॅज्युअल आणि कॅलस झालेलो आहोत, उदासीन झालेलो आहोत. आपण ते सिरियसली घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि रिहर्सल करून, जसं अमेरिकेमध्ये ब्रोकन विंडो सिस्टम आहे, म्हणजे अमेरिकेमध्ये 9/11 नंतर हल्ला झाला नाही कारण तिथं अनेक अशा उपाययोजना केल्या गेल्या, जशी की ब्रोकन विंडो थिअरी, म्हणजे एखादी खिडकीची काच फुटली तरी अतिरेकी हल्ला झाला आहे असं समजून त्या ठिकाणी रिहर्सल करून रिस्पॉन्स दिला पाहिजे. तर आपण अशा पद्धतीने रिस्पॉन्स करणं गरजेचं आहे, नाहीतर एक दिवस आपली लांडगा आला रे आला अशी परिस्थिती होईल. आणि खरोखरच त्या रात्री 10 लांडगे आले, पिसाळलेले होते ते. 166 निरपराध लोकांचे, त्यात आमचे 18 शहीद अधिकारी पण होतात, कर्मचारी होतात, त्यांचे जीव घेऊन गेले. मी साऊथ मुंबईचा DCP होतो. जून 2008 माझी तिथं पोस्टिंग झालेली होती. त्यामुळं घटनेच्या अगोदर 5 महिने, घटनेच्या दरम्यान आणि घटनेच्या नंतर 1.5 वर्ष मी तिथं DCP होतो. त्यामुळं ते मुंबईच्या मानसिकतेमध्ये, मुंबई पोलिसांच्या मानसिकतेमध्ये आणि माझ्या स्वतःच्या मानसिकतेमध्ये म्हणजे स्थित्यंतर झाली, ती माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी होती. मुंबई शहराचा सुद्धा चेहरा मोहरा आणि सुरक्षा व्यवस्थेची जी यंत्रणा आहे ती पण आमूलाग्र बदलली. हा जो कप परेड, कुलाबा, मरीन ड्राईव्ह, मलाबार हिल, हा सगळा एरिया जो माझ्या एरियामध्ये येत होता, नवीन पोस्टिंग झालेली होती. त्यावेळेला ज्या वेळेला इंटेलिजन्स इनपुट येत होते त्यावेळेला मी चलबिचल व्हायची की असं का लिहून येतंय. आणि त्या रात्री आम्ही ASL ॲडव्हान्स सिक्युरिटी लायझनिंग पंतप्रधान 28 नोव्हेंबरला टाइम्स नाव चॅनेलचा कार्यक्रम होता, त्यासाठी येणार होते. म्हणून 9:15 पर्यंत हॉटेल ट्रायडंटमध्ये होतो. 9:15 आमची ASL मीटिंग संपली आणि मी घरी, माझा नाईट राऊंड होता त्यामुळे युनिफॉर्मवरतीच होतो. मी घरी जाताना पत्नीला म्हणालं काहीतरी बनव मला, कारण मला लगेच एक कोम्बिंग ऑपरेशन राबवायचं आहे आणि मी ऑफिसला जाणार आहे. तर मी घरी जेवण बनवायला सांगितलं आणि घरी पोहोचलो. मुलं झोपायच्या तयारीत होते आणि 9:50 जेवत असताना डॉक्टर वेंकटेशम, त्यावेळेचे ॲडिशनल CP, त्यांचा फोन आला. विश्वास, लियोपोल्ड के पास फायरिंग चल रही है, एक कांस्टेबल भी इंज्यूर हो रहा है, रश होत आहे. लिओपोल्डच्या जवळ फायरिंग म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात शंकेची वादळ निर्माण झालं, कारण लिओपोल्ड बद्दल सुद्धा इंटेलिजन्स कडनं लिहून आलेलं होतं की लिओपोर्ट, LEOPORT असं काहीतरी प्लेस आहे जे हायकोर्ट किंवा DGP ऑफिस असेल आणि तिथं काहीतरी घातपात होऊ शकतो. पण आम्ही त्याचं अनालिसिस करून हे लिओपोल्डच असू शकतं, कारण या ठिकाणी परकीय नागरिक मोठ्या प्रमाणावर बियर प्यायला येतात, हा पॉप्युलर जॉईंट आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण प्रधान कमिशनचा रिपोर्ट तुम्ही वाचलात तर त्यामध्ये आमच्या पोलीस यंत्रणेचं आणि महानगरपालिकेचं कौतुक केलेलं आहे. परमेश्वरानं सिग्नल दिला तशा पद्धतीनं 24 तारखेला 2 दिवस अगोदर मी त्या लिओपोल्डच्या समोर गेलो आणि तिथनं वायरलेसवर कॉल दिला, जो कंट्रोलला रेकॉर्ड झाला, की या ठिकाणी जर बॉम्ब ब्लास्ट झाला तर अनेक निरपराध लोक जे हॉकर्स आणि तिथल्या रस्त्यावर असणाऱ्या छोट्या मोठ्या व्यवसायाकडे खरेदी करायला येतात ते मरून जातील. त्यामुळे या ठिकाणी हा रस्ता, आताही तुम्ही कुलाबा कॉजवेला गेला तर प्रचंड गर्दी असते आणि तो एरिया 193 हॉकर्स आम्ही चार्ज मारून पूर्ण एरिया साफ केलेला होता. 24 आणि 25ला पूर्ण तो कुलाबा कॉजवे साफ केलेला होता. त्यामुळं ज्यावेळेला टेररिस्टनी आतमध्ये लिओपोल्डमध्ये माणसं मारली, फायरिंग केलं, बाहेर येऊन जे रॅन्डम फायरिंग केलं त्यात एकही माणूस मेला नाही. त्याचं क्रेडिट पोलीस आणि BMCला, त्यावेळेला म्हणजे BMCला आम्हीच बोलवून घेतलेलं होतं, त्या यंत्रणांना दिलं. कारण लिओपोल्ड म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात प्लीज चमकली, हे वेगळं काहीतरी दिसतंय. मी माझ्या बॉडीगार्डला सांगितलं तुझी पिस्टल लोड कर. मी पण खाली आलो, गाडीत बसलो. त्यावेळेला मी इन्स्पेक्टरच्या क्वार्टर्समध्ये, मुंबईत आल्यामुळे घर मिळालं नव्हतं, इन्स्पेक्टरच्या क्वार्टर्समध्ये राहत होतो. मेट्रो पास करत असेल त्यावेळेला मला त्यावेळेचे DGP AN रॉय साहेबांचा फोन आला की विश्वास,
ताज में ग्रेनेड ब्लास्ट और AK-47 की बुलेट्स की आवाज़ें आ रही है, रश हो देर. तर ताजमध्ये ब्लास्ट आणि AK-47च्या बुलेटच्या आवाजांचं म्हणजे मला काही शंका राहिली नाही, कारण हा टेररिस्ट अटॅक आहे, हा किरकोळ प्रकार नाही आहे. कारण ताजबद्दल सुद्धा लिहून आलेलं होतं की LET लष्कर-ए तैयबा हे ताजवरती हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे. आणि 29 सप्टेंबरला हल्ला व्हायच्या अगोदर साधारण 1.25 ते 1.5 महिना मी त्या ताज हॉटेलमध्ये मी काय एक पिस्टल घेऊन स्वतःची हाराकिरी करायला गेलेलो नव्हतो. ताज हॉटेलचा कोपरा मी सिक्युरिटी ऑडिट करून कंप्लीट अनालिसिस केलेला होता. तिथले फायर एक्झिट्स, तिथले स्मोक डिटेक्टर्स, फायर स्प्रिंकलर्स, त्याची आउटर सिक्युरिटी, एक्झिट गेट, त्याचे कुठले तळ घरातल्या असणाऱ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींचा डिटेल अभ्यास मी केलेला होता. आणि 29ला 9 तास ते हॉटेल मी पाहिलेलं होतं. आणि 30 सप्टेंबरला मी तिथल्या टॉप मॅनेजमेंट बरोबर 3 तास बैठक घेऊन 28 इलॅबोरेट इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या होत्या. त्यामध्ये इतक्या स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन होत्या, परमेश्वरानं मला कदाचित देवाचा सारखा उल्लेख येतोय की नॉर्थ कोट गेट हे काचेचं गेट आहे आणि सगळ्यात वल्नरेबल आहे, या ठिकाणी ग्रिल लावा, नाहीतर इथनं टेररिस्ट घुसले तर आपल्याला अडचणीचं होईल. त्या ठिकाणच दुर्दैवानं तिथं गेट लावलं गेलं नाही आयनचं, तिथंच AK-47 तो दरवाजा तोडला त्यांनी आणि तिथूनच ते वॉल्टेड इनसाइड. मी 6 कॉन्स्टेबल मेन गेटवरती, ताजच्या मेन सिक्युरिटी एंट्रन्सवरती 6 कॉन्स्टेबल लावलेले होते SLR रायफलसह. दुर्दैवानं 16 नोव्हेंबरला धुळ्याला दंगल सुरू झाली त्यावेळेला, आणि तिथले कॉन्स्टेबल्स आमच्या इन्स्पेक्टरनी दुसऱ्या ठिकाणी जिथं कम्युनली सेन्सिटिव्ह एरिया तिथं डिप्लॉय केले गेले. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी फार विवेचनानं बोलणार नाही. पण ताजवरती असा काहीतरी झालाय म्हटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे टेररिस्ट अटॅक आहे आणि याला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्तर द्यावं लागेल. फोन गणगायला लागलेले मीडियाचे, मी फोन फेकून दिला, वायरलेस सेट घेतला आणि वायरलेसवर कम्युनिकेशन सुरू केलं. मी मुख्य दरवाज्यातनं गाडी घेतली नाही, पाठीमागच्या दरवाज्यातनं जिथनं स्विमिंग पूल एंट्रन्स आहे तिथून गाडी घ्यायला सांगितली. सुनील कुडिया ताजचा सिक्युरिटी चीफ तिथं जणू काय माझी वाटच पाहत होता. तो म्हणाला, म्हणजे खाली उतरल्या दिस वॉज 9:57-58, कारण CCTV मध्ये सगळे टायमिंग नंतर दिसतात, सगळे व्हिडिओ रेकॉर्डेड आहे CCTV मध्ये. टेररिस्ट 9:40 घुसलेले होते आणि 15 मिनिटांनी मी त्यांच्यानंतर पाठीमागनं घुसलो. तर दे आर किलिंग पीपल, प्लीज डू समथिंग. म्हटलं शांत राहा, फक्त मला ते कुठं घुसलेत आणि कसे गेलेत. मी आणि माझा बॉडीगार्ड, माझ्याकडे साधी पिस्टल नव्हती, माझ्याकडे ग्लॉक पिस्टल होती. ग्लॉक पिस्टलमध्ये 18 गोळ्या असतात आणि 2 मॅगझिन्स असतात. पण तुलनेनं माझ्या 40 गोळ्या आणि प्रत्येक अतिरेकी, ताजमध्ये 4 अतिरेकी होते, इतर ठिकाणी 2-2 अतिरेकी होते. प्रत्येक अतिरेक्याकडे एक AK-47, 6 डबल मॅगझिन, म्हणजे एका मॅगझिनमध्ये 30 गोळ्या, असे 6 डबल मॅगझिन आणि सुट्ट्या 150 ते 170 गोळ्या, प्लस एक ॲडिशनल पिस्टल विथ 60 राऊंड, 20 ते 25 ग्रेनेड, म्हणजे एक ग्रेनेडचा ब्लास्ट झाल्यानंतर 25 मीटरमधला माणूस कॅज्युअल्टीमध्ये जाऊ शकतो, आणि एक 8 किलो RDXचा प्लॅस्टिकच्या बॅगेमध्ये बॉम्ब मोठा. असं प्रत्येकाकडे एवढी सामुग्री होती, एवढं मृत्यूचं सामान घेऊन ते आलेले होते त्या हॅव्हरसॅकमध्ये, आणि ते ट्रेन 21-22 वर्षाचे सगळे टेररिस्ट. त्यामुळं आम्ही त्या तुलनेचं ते ऑड बॅटलच होतं. पाठीमागनं घुसलो, फर्स्ट फ्लोअरवरती 2 मुली रक्ताच्या थारोळ्यात होत्या, खाली तर अनेक जणांच्या डेड बॉडीज पडलेल्या होत्या. आम्ही यायच्या अगोदर त्याने 21 माणसं मारलेली होती. त्या 2 मुलींना तिथले 2 सिक्युरिटी गार्ड पाठवून त्यांना पाठवून दिलं, आणि गोळ्यांचे आवाज ज्या दिशेने येत आहेत क्रिस्टल हॉलकडून तिकडं आम्ही जाण्याचा निर्णय घेतला. आणि जो रॉयल स्टेअर केस आहे, तुम्ही पाहिला असेल, तो रॉयल स्टेअर केसवरती 3 अतिरेकी पाठमोरे मला सुनील कुडियानी दाखवले. त्यांच्याकडे AK-47 हॅव्हरसॅक्स होत्या. क्षणाचाही विलंब न करता अगदी कमी डिस्टन्स, 10 डिस्टन्स असेल, मी माझं पिस्टल ऑलरेडी कॉक केलेलं होतं. 3 राऊंड मी त्यांच्यावर फायर करू शकलो. जी खूप क्रुशियल फायरिंग, या मेडल मिळताना त्या क्रुशियल फायरिंगचाच उल्लेख खूप महत्त्वाचा. एका अतिरेक्याच्या पायावर गोळी लागली आणि त्यामुळं ते क्रिस्टल हॉलमध्ये न घुसता, क्रिस्टल हॉलमध्ये लग्न चालू होतं, अमित वेड्स वर्षा, त्या लग्नाचे अनेक 300-400 लोक तिथं दबा धरून बसलेले होते, कारण फायरिंग सुरू झालं माहीत होतं, पण त्या क्रिस्टल हॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक होते. आणि त्यांनी मग आम्हाला वॉलचा कव्हर होता, कारण रॉयल स्टेअरकेस मध्ये वॉलच्या पाठीमागनं आम्ही त्यांच्यावर फायर करू शकलो दबा धरून. पाठीमागे AK-47चा बस्ट आला. 3-4 सेकंदानंतर पुन्हा मी पाहिलं, त्यावेळेला ते गायब झालेले होते. मला सुनीलला सांगितलं की आम्हाला योग्य त्या, म्हणजे वेपन महत्त्वाचं असतं, पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाची पोझिशन असते. डॉमिनेटिंग पोझिशनवरनं, म्हणजे उंचीवरनं आपल्याला चांगल्या पद्धतीनं डॉमिनेट करता येतं. त्यामुळे 6व्या मजल्यावर, म्हणजे टॉप फ्लोअरवर घेऊन चल. 6व्या मजल्यावर आम्ही
एक्झिट जो फायर एक्झिटचा दरवाजा आहे त्याच्यातनं आम्ही 6व्या मजल्यावर गेलो. आय नॉक्ड ऑलमोस्ट एव्हरी डोअर. म्हणजे दुर्दैवानं त्या करंबी कागची फॅमिली जी मृत्युमुखी पडली फायरमध्ये 3 वाजता त्याचाही दरवाजा मी नॉक केला. सबीना सहगल जी टाइम्स ऑफ इंडिया तिचाही नॉक, पण कोणी उघडायला तयार नाही, कारण त्यांना पोलीस आहेत का टेररिस्ट आहेत ही गोंधळाची परिस्थिती होती. 6वा चेक केला, 5वा चेक केला, 4था चेक केला, 3रा आणि 2रा ऑलरेडी चेक केलेला होता. खाली आलो, आम्हाला वाटलं 11 वाजलेले होते. 1 तासात एकही गोळी बाहेर नाही, कारण त्यांना हे सडन अटॅक पोलिसांकडनं होईल हे अपेक्षितच नव्हतं. 11 वाजता ज्यावेळेला आम्ही खाली आलो, ते खाली आल्यानंतर मी म्हटलं की हे निघून गेले बहुतेक, आता आपल्याला पेरिफेरीन शोधावे लागतील. तेवढ्यात 2 ग्रेनेडचे ब्लास्ट त्या रॉयल स्टेअरकेसच्या खालच्या लॉबीमध्ये झाले. तिथलं शँडेलियर तुटून खाली आलं. ते हादरवून ठोकणारे ब्लास्ट होते. मग 2 राऊंड आम्ही फायर केले परत वरच्या दिशेने, कारण त्यांना कळालं पाहिजे की पोलीस आहेत, त्यांना काउंटर अटॅक होतोय. आणि मी गेटवरती गेलो. गेटवरती 2 मिसरुडीनं फुटलेली 2 मुलं, राहुल शिंदे आणि समाधान मोरे. राहुलला तर 3च्या गोळीबारात तो शहीद झाला. ही 2 पोरं जिप्सी खाली दबा धरून बसलेली होती ना. म्हटलं बाहेर या. किती राऊंड आहेत? तर 30 राऊंड आहेत. कुठली गन आहे? 303 रायफल आहे. म्हटलं आपल्या आयुष्यात याच्यापेक्षा देशासाठी मारायची किंवा मरायची संधी परत येणार नाहीये. येणार का? ती दोन्ही पोरं ती रायफल घेऊन माझ्यावर आली. परत 2 सब इन्स्पेक्टर परत जॉईन झाले आम्हाला. त्यावेळेचे नगराळे साहेब ते आयजे होते. त्यांना म्हटलं गेट सगळे बॅन करा सर, मी आतमध्ये परत जातो. परत आम्ही मग ते वेडात मराठी वीर दौडले 7 तशी परिस्थिती होती. लिफ्ट पकडली आणि नॉर्थ विंगमध्ये घुसलो. पण ज्यावेळेला त्यांनी ग्रेनेड ब्लास्ट केले त्यावेळेला नॉर्थमधनं साऊथमध्ये शिफ्ट झालेले होते, ज्या गोष्टी आम्ही ऑलरेडी चेक केलेल्या होत्या, कारण हे CCTVमध्ये नंतर सगळ्या गोष्टी दिसल्या. आणि आम्ही नॉर्थ पूर्ण चेक करत खाली आलो. आम्हाला परत दगा नाही दिला. परत 12 वाजेपर्यंत एकही राऊंड फायर नाही. आणि ज्यावेळेला आम्ही CCTVमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, CCTV रूम जी होती 3ऱ्या मजल्यावर त्या ठिकाणी आम्ही गेलो. आणि तिथून आम्हाला मग 1 राऊंड फायर केल्यानंतर 3 टेररिस्ट बाहेर आलेले दिसले. त्यांनी 5 लोकांना होस्टेज बनवलेलं होतं. 12:30ची वेळ असते. होस्टेज लोकांना ते उलट्या अर्धनग्न, सगळे पुरुषच होते, अर्धनग्न मारत मारत बाहेर खाली आणण्याचा प्रयत्न करत होते. मी CPंकडून इन्स्ट्रक्शन घेतल्या की सर अशी अशी परिस्थिती आहे, 3 साधारण बाहेर दिसत आहेत, आतमध्ये काही असू शकतात, वेल इक्विप्ड वेल आर्म्ड आहेत, होस्टेजचा जीव महत्वाचा आहे. CPने मला आदेश दिले की कीप देम पिन डाऊन. नेव्हल कमांडोज येत आहेत, आम्ही त्यांना तिथं कीप डाऊन पिन. ज्या वेळेला ते खाली यायचा प्रयत्न करायचे आम्हाला ते CCTVमध्ये दिसायचं. आम्ही बाहेर जाऊन राऊंड फायर करायचो. 1 सेकंदात ग्रेनेड पडायचं. पण ग्रेनेड ब्लास्ट व्हायला साधारण 5 ते 6 सेकंद लागतात. त्यामुळं आमची धुमश्चक्री 3 वाजेपर्यंत चालली. 3 वाजता मात्र त्यांनी ग्रेनेड मोठा ब्लास्ट केला डोममध्ये. आणि आमचं लोकेशन त्यांना कळालं. तुम्हाला माहिती आहे ताज हे नक्षीकाम आणि लाकडाचं काम सगळं होतं. त्यांनी पूर्ण आमच्या फ्लोअरवरती लाकडाच्या कामावरती इतके ब्लास्ट केले ग्रेनेडचे की ते पूर्ण आग लागली. आमच्या रूममध्ये धूर आणि जाळ दोन्ही यायला लागला. आता इथं गुदमरून मरण्यापेक्षा बाहेर जाऊन लढाई करून मरायचा आम्ही निर्णय घेतला. आम्ही 2 टीम्स म्हणून बाहेर पडलो, पण त्यांनी दबा धरलेला होता. त्यांनी धुमश्चक्री आमच्यामध्ये त्यांच्यामध्ये झाली. पण दुर्दैवानं माझा बॉडीगार्ड आम्हीच होतो, त्याला 3 गोळ्या लागल्या. त्याच्याच पोटातली गोळी जाऊन राहुलला लागली. राहुल त्याच ठिकाणी शहीद झाला. बाकीचे 2 अधिकारी गोरेपान ते काळे झाले, इतके जळाले ते, त्यातल्या नौशर आणि पुरू. आणि या 5 तासामध्ये आम्ही त्या इंटरकॉमवरनं मोबाईलवरनं पूर्ण नवीन ताजमधले लोक जवळजवळ 1350 लोक बाहेर काढलेले होते. NAG आल्यानंतर 69 लोक काढले गेले. पण 3 वाजेपर्यंत आम्ही ही सगळी लोक एक्झिट वेगवेगळ्या सेफ एरियाज करून ते बाहेर काढण्याचं काम ताज मॅनेजमेंटच्या मदतीनं केलं. नंतर मात्र बॉलरूममध्ये ज्यावेळेला माझ्या बॉडीगार्डला 3 गोळ्या लागून खाली आणलं गेलं, मी आणि राजवर्धन दोघं जण आम्ही बॉलरूममध्ये स्टक झालेलो होतो. बॉलरूमच्या शेजारीच अतिरेकी होते वसाबीमध्ये. त्यावेळेला ते खाली आले, ब्लास्ट करून ते खाली आले. आणि तो 1 तास आमच्या आयुष्यातला मिसिंग होता, कारण ते इक्विपमेंट्स पण काय नव्हते. वॉकी टॉकी बॉडीगार्ड बरोबर गेली आणि मी राजवर्धन तिथं स्टक झालेलो होतो. त्यावेळेला बाहेर अशी न्यूज पसरली की आम्ही वरती गेलेलो आहे. म्हणजे गावाकडे सुद्धा आमच्या फ्युनरलची तयारी केलेली होती. त्यामुळे पत्नी त्या पॅनिक मोडमध्ये, त्याचं रिझन असेल कदाचित. मग फायर ब्रिगेडच्या मदतीनं आम्ही खाली आलो आणि पुन्हा नेव्हल कमांडोच्या मदतीनं आम्ही पुन्हा वर सरशी करण्याचा प्रयत्न केला. सकाळी मग NAG बरोबर ऑपरेशन झालं. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला मी राहुलचा मृतदेह सगळ्यात पहिला आणला, मी ज्यावेळेला त्याची बॉडी पाहायला गेलेलो होतो त्यावेळेला त्याचं शरीर पूर्ण ते जळालेलं होतं, युनिफॉर्म जळालेला होता. डोळे मात्र सताड उघडे होते. मात्र खांद्यावर त्या रायफलची बट होती. ट्रिगर गार्डमध्ये त्याची उंगली होती. संगीनवरच्या दिशेनं दाखवलेली होती. आणि उघडे डोळे मला सांगत होते की सर तुमच्या शब्दाला मी जागलो की नाही.
न इज्जत दे, न अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे, मेरे वतन के वास्ते अरब मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे। आरजू कुछ भी नहीं है, आरजू बस यही है, रख दे कोई खा के वतन मेरे कफन में। तुम्हाला विश्वास बसू शकतो का? एक 55 वर्षाचा ASI ओंबाले 5 बुलेट पोटामध्ये झेलतो, AK-47च्या पकड घट्ट धरलेली असते एका जिवंत अतिरेक्याला, 5 गोळ्या झेलल्यावर सुद्धा ती पकड ढिली करत नाही, काठीच्या मदतीनं एक अतिरेकी जिवंत पकडला जाऊ शकतो। इतिहासातलं मिरॅकल आहे। पण आम्ही विसरतो का हो? लगेच विसरतो का? आम्हाला करकरे, कामटे, साळसकर, ओंबाळे याच्या व्यतिरिक्त जी नावं होती ती आता आठवत पण नाही आहेत कदाचित। एक खूप छान शेर आहे, यदि तुम्हारे घर के एक कमरे में आग लगी हो तो दूसरे कमरे में तुम सो सकते हो क्या? यदि तुम्हारे घर के एक कमरे में लाश सड़ रही हो तो दूसरे कमरे में तुम गा सकते हो क्या? यदि इसका तुम्हारा जवाब हाँ है तो मुझे तुमसे कुछ भी नहीं कहना है। आपण जर जागे झालो नाही ना तर उद्या आपल्यावरती ही पाळी येणार आहे। हे म्हणून म्हणजे सामाजिक भान आणि सामाजिक जबाबदारी या खूप मोठ्या फ्रेजेस आहेत, मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाहीये, पण आपण सगळ्यांनी जागा राहून, म्हणजे लिओपोल्डमध्ये 11 लोक मृत्युमुखी पडले, सगळेच्या सगळे भारतीयच, उलट तिथं फॉरेनर जास्त होते, पण ज्यावेळेला ग्रेनेड ब्लास्ट केला त्यावेळेला फॉरेनर खाली झोपले आणि आमचे बांधव मात्र वर तोंड करून बघत होते, त्यामुळे पुढच्या गोळीबारामध्ये सगळे मृत्युमुखी पडले, ते आपली लोक मृत्युमुखी पडले। आपल्याला ड्रिल माहित नाही, आपल्याला डिसिप्लिन नाहीये। इस्रायल सारखा देश 3 मिनिटामध्ये त्या देशाचं शांततेच्या काळातल्या देशातनं युद्धाच्या काळात युद्ध सदृश्य परिस्थितीत त्या देशामध्ये रूपांतर होत असतं। प्रत्येकाला माहित आहे की मी काय करायचं इमर्जन्सीमध्ये, आम्ही आमच्या एरियाची सिक्युरिटी स्वतः करण्यासाठी काय स्टेप्स घेतो। शिवाजी जन्माला यावं पण दुसऱ्याच्याच घरात का, शेजाऱ्याच्याच घरात का, या गोष्टींचा विचार होण्याची आवश्यकता असं मला वाटतं। तर आपल्याला या ज्या टाळ्या मिळाल्या त्यावरून कळलं असेल की आम्ही वर्तमानपत्रातनं 26/11 बद्दल खूप वाचलंय किंवा अन्य काही ठिकाणाहून माहितीही मिळाली, पण आपल्या तोंडून जे प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी होतात आणि ज्या अनुभवातून त्यावेळेला आपण गेलात, म्हणजे जन्म आणि मृत्यू याच्यामधलं जे बहिणाबाईंचं एका श्वासाचं अंतर, तशी परिस्थिती तिथे निर्माण झाली होती आणि खरंच म्हणजे अंतर्मुख करायला लावणारा असा हा आम्हाला सगळ्यांनाच अनुभव आहे, यात वादच नाही। वातावरण गंभीर झालंय, मी शेवटाकडे येते। मला मुद्दाम सांगायचं आहे की सर आज खरोखर त्यांच्या इतक्या कमी म्हणजे त्यांना खरं तर वेळ असतो, या एवढ्या कार्यबाहुल्यामध्ये त्यांनी त्यांचं वचनपूर्ती त्यांनी केली आणि आपल्याकडे आज आले, त्यांनी इतक्या भरभरून गप्पा मारल्या, त्या मला माहिती आहेत। माझे अजून काही काही प्रश्न शिल्लक आहेत, पण आता मात्र मला माझं वचन पाळायला पाहिजे कारण त्यांना वेळ नाही आहे। कितीही म्हटलं प्रांतिकवाद आणायचा नाही, कारण ते फक्त मुंबईचेच नाही आहेत, ते महाराष्ट्राचेच नाही आहेत, तर ते सगळ्या देशाचे आहेत, पण तरी देखील एक मराठी माणूस म्हणून आम्हाला नक्कीच आपला अभिमान आहे, हे आम्हाला विशेष करून नमूद करायलाच पाहिजे। मी म्हटलंय प्रांतिकवाद आणायचा नाही, तरी कुठेतरी आपलेपणाची भावनाही इथे मला जाहीर करायला पाहिजे आणि असंच आपल्यावरती त्या सिद्धिविनायकाचा आशीर्वाद कायम राहू देत। आणखीन मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या आपण पार पाडणारच आहात, कारण आपल्याकडे कार्यक्षमतेचा जोश आहे, नेमकं काय करायचं याचा होश आहे आणि याची त्यामुळे उत्कृष्ट आपल्याला त्याची सगळी फळं मिळणारच आहेत आणि त्यावेळेला पार्ले कट्टा नक्कीच ते आनंदाने पाहणार आहे, आपली आठवणही सतत ठेवणार आहे। या ठिकाणी समारोप करण्यापूर्वी मला रॅपिड फायर राऊंड मात्र घ्यायचे, कारण वातावरण थोडंसं गंभीर झालं आहे, त्यामुळे ते थोडंसं हलकं करायला पाहिजे आपल्याला, विषयच तसा होता तो। ह्यामध्ये आम्ही तुम्हाला दोन्हीही तुमच्या हृदयाच्या जवळच्या गोष्टी आहेत हे आम्हाला माहिती आहे, पण त्यातल्या त्यात वेळ आली तर नेमकं तुम्ही काय चॉईस कराल असा हा प्रश्न आहे, त्यामुळे रॅपिड फायर राऊंडला सुरुवात करते। नांगर धरलेला शेतकरी की कार्यक्षम पोलीस अधिकारी? नांगर धरणाऱ्या शेतकऱ्यासाठी काम करणारा पोलीस अधिकारी। क्या बात। ग्रामीण महाराष्ट्र की शहरी महाराष्ट्र? दोन्ही मधला चांगला महाराष्ट्र। तुम्हाला कळलं असेल त्यांच्याकडे बिरबलाचं चातुर्य देखील आहे बोलताना।
शिवाजी विद्यापीठ की मुंबई विद्यापीठ? मी आम्ही शिक्षण क्षेत्रातली मंडळी इथे आहेत त्यामुळे मुद्दाम विचारतो. महाराष्ट्रात शिवाजी जन्माला घालणारी दोन्ही विद्यापीठं. सिंहगड रेव पार्टी केस की 26/11चा अतिरेकी हल्ला? दोन्हीही आयुष्यातले वाईट गोष्टी पण आणि वाईट अनुभव आणि दुर्दैव अनुभव सांगणारे प्रसंग आहेत. त्यातनं धडे शिकणारे जे काही गोष्टी असतील त्या मी प्रिफर करेल. दोन्ही प्रसंग मला आवडत नाहीत. आणि शेवटचा प्रश्न आहे रॅपिड फायर राऊंड मधला. गुन्हेगारावर रोखलेला नेम की रुपाली ताईंवरचं प्रेम? दोन्हीतला नेम चुकणार नाही हे बघेल. तेव्हा कुठलाही नेम न चुकवता अतिशय अचूक अशी उत्तरं दिलेला हा कार्यक्षम पोलीस अधिकारी. तर आम्हाला तुम्ही पुन्हा इथे गप्पा मारायला आलेलं खूप आवडेल. आणि मी आपल्याला जरूर सांगेन की आज जे इथे NCCचे विद्यार्थी आलेत त्यांना खूप यातनं काही गवसलं असेल नक्कीच. आणि महाविद्यालयांमध्ये तुम्ही खरंच लेक्चर्स द्या. मला वाटतं रेगे मॅडम आमच्या इथे आहेत त्या तिथून मला हात करतायत. त्या भेटतीलही तुम्हाला नंतर. तर खूप आपले आभार मनापासून. आणि मी आमच्या पार्ले कट्ट्याचं प्रतीक म्हणून आमच्या पार्ले कट्टा परिवारातल्या दीपाताई पेठे ज्या वामनरे पेठे परिवारातल्या आहेत तर वामनरी पेठे पुरस्कृत एक भेट आम्ही देत असतो आमच्या प्रत्येक अतिथीला. मी आमच्या पार्ले कट्टा कमिटीतलेच दीपक महाजन यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला ही भेट आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून अर्पण करावी. एक ग्रीटिंग कार्ड ही त्यांनी दिलेलं आहे याबरोबर. आणि हे मुद्दाम मला वाचायला सांगितलंय महाजनताईंनी. अच्छा, ते आपल्या पार्ले कट्ट्यातर्फे आहे. आदरणीय श्री विश्वास नांगरे पाटील साहेब, निरभ्र आकाशात सुखनैव विहार करणाऱ्या पक्षाप्रमाणे जीवनात आपण घेतलेल्या कर्तृत्वाच्या उंच भरारीला यश येवो आणि सुखाच्या गुलाब पुष्पांची आपणावर बरसात हो हीच नवीन वर्षाची शुभकामना. रत्नप्रभा महाजन आमच्या संचालिका आणि पार्ले कट्टा समिती. एकच विनंती होती. माझा कॉन्स्टेबल या ठिकाणी आहे. त्याला जर हे गिफ्ट दिलं तर मला खूप आवडेल. मला वाटतं महाजनबाईंच्या परवानगीने मी सरांनाच सांगते की त्यांनी त्यांना ते अर्पण करावं. ते जास्त सुयोग्य होईल. पार्ले कट्ट्याकरता अतिशय संस्मरणीय असा हा क्षण आहे. मी माझी सहकारी चित्रा वाघ हिला विनंती करते की तिने आभार प्रदर्शन करायचंय आणि त्यानंतर नेहमीच्या प्रथेप्रमाणे राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता हो.